का साधूला द्रौपदीनं वस्त्र दिलं तर त्या वस्त्राकरता जगाचा मालक वस्त्राच्या रूपात द्रौपदीची तुमची आबरू सांभाळण्यासाठी द्रौपदीच्या रूपात जगदंबेने प्रवेश केला आणि त्या साधूला वस्त्र दिले तर त्या साधूच्या आशीर्वादाने द्रौपदी करता जगाचा मालक वस्त्र झाला. म्हणून 9 दिवस उपास धरून भगर किती खाल्ली, साबुदाणा किती खाल्ला, भेंडर किती खाल्ले. एक जण तर बाई म्हणली देवीला भेंड्या जमतात. म्हणलं मेंढी आहे का देवी? कशी देवी कशा भेंड्या खाईन? काय म्हणत्याल, काही मेळ नाही. हे आता सगळ्यात जास्त आपल्या बायका आजारी पडणार दसरा झाल्यावर, हिंदूच्या बायका. हेमोग्लोबिन कमी होणार, पोटाची भूक मंदावणार, कोणाची वाढणार, ॲसिडिटी कमी अधिक होणार, बीपी लो हाय होणार अण्णा, आणि मग ह्या हॉस्पिटलला भरती होणार आणि घरच्या लोकांचा घाम काढणार. म्हणून उपास धरा असं मी एकाही पुराणात ऐकलेलं नाही. कारण तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून मानत असाल. दिलीपराव अण्णा तुम्ही मानताल, साहेब तुम्ही मानताल, पोकर्णा साहेब, साधू मंडळी मानेल, तुम्ही मानताल, बापसाहेब तुम्ही मानताल, संभाजीराव. पण परमार्थातला माणूस मला कॉलर धरून विचारीन बाळ्या कशाच्या आधारावर बोलायला. उपास फक्त 29 सांगितले, 24 एकादशा आणि 5 परवान्या आणि एक उपास सांगितला अर्ध सोमवार, एक टाइम जेवायचा. नवरात्रीतले उपास धरून शरीर आणि उपासानं जर जगदंबा प्रसन्न झाली असती, तिनं काही दिलं असतं तर मी येडा आहे का तुमच्या भोवताल कीर्तन करायला? मी बी रानात बसून पाला खाल्ला असता ना, मला तिनं सोन्याची घागर दिली असती. असं काही नाही महाराज. माझ्या माऊल्यांनो, असं करण्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या मुलीला घरी बोलवा, गरीबाच्या मुलीला घरी बोलवा, तिला नवे वस्त्र करा, तिचे पाय धुवा, तिला हळीत कुंकू द्या, तिच्या हातात सुडा भरा, ती जसे कपडे घालीत असेल, चिमुकली असेल, फ्रॉक असेल, तिला ते आहेर करा, तिचं दर्शन घ्या. इथली जगदंबा तुमच्यावर प्रसन्न होईल. तुम्ही असं करीत नाहीत आणि उपासानं जगदंबा प्रसन्न होईल. कशी होईल माय? तू पहाटपासून पांडुरंगाला मंजुळा वाहली, महादेवाला पाणी घालायली, जगदंबेला लाल फुलं वाहली, पप्याच्या बापाला उपाशी ठेवली. असं कोण सांगितले तुला? हे असे नाटकं केल्या देव प्रसन्न होत नसतोय. अजून सांगतो, विटेवरची जगदंबा तुमच्यावर किती कृपाळू आहे, किती कृपाळू आहे. पुढे ऐका. अधिक मासामध्ये पोखरणा साहेब पंगत झाली आपल्या महाराष्ट्रात, त्याच्यापैकी मराठवाड्यात इतका अन्नदान आहे. म्हणून आजही माझ्या जन्मापासून मला 42 आता 83 माझा 83चा जन्म आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशीचा. मला इतके वर्ष झाले, अजून एवढी हानी महाराष्ट्रात आपल्या मराठवाड्यावर आलेलीच नाही. याची एकमेव ताकद आहे आपल्या मराठवाड्यामध्ये संतांची भूमी आणि अन्नदान फार मोठे. दुसरी ताकद सांगतो तुम्हाला. पत्रिकेवर फोटो पाहिला मी मोतीराम महाराजांचा. महाराज या मराठवाड्यातल्या साधूचं काम करण्यासाठी पंढरपुरातला मालक येत होता. पंढरपुरातला मालक येत होता. पंढरपुरातला काय ताकद असेल या लोकांची. उदरशोळ झालता एकदा, बाथरूम बंद होत नव्हती आणि सतत कंबर धुवून जखमा झालत्या. आता पाणी लागलं की त्रास होऊ लागला. म्हणून पोखरणा साहेब, हंबर्डे अण्णा, दिलीपराव, त्रास होऊ लागला. पंढरपुरातल्या मालकाने मऊसा असा कपडा आणला आणि महाराजांना बाथरूम झाली की कपड्याने कंबर पुसायची. हातात धरला, कोण आहे म्हणून. येत नव्हतं पुढं. कोण आहे? जगाचा बाप होता, जगाचा बाप. महाराज विश्वाचा मालक कंबर पुसण्यासाठी सद्गुरू मोतीराम महाराजांचे येत होते. ते मोतीराम महाराज या प्रांतातले आहेत. काय ताकद आहे राजे. राजराजेश्वर शास्त्री लोटांगण घालत होते रंगनाथ गुरुजीच्या पायावर. राजराजेश्वर शास्त्री कोणाला म्हणतात? बुटा सगट लोटांगण घातलं. काशील यज्ञ चालू होता, यज्ञ. आणि यज्ञामध्ये पात्रातलं तूप संपलं. शेवटची पूर्णाहुती देत असते. महात्म्या लोकांना माहिती आहे त्या पूर्णाहुतीला वेळ नसतो. बंद नारळाचा खोबळा असतो. मला घातले ना तुम्ही, अर्ध्याचे घातले. बंद नारळ असतं, त्याचं वरचं टोक. आता त्या दिवशी तुमचे हार, संभाजीराव तुमचे हे हार, आता असे हे हार खाल्ल्यावर गिरगावकरांना वारी करायला पाहिजे. पोखरणा साहेब हे हार खाल्ल्यावर भजन करायला पाहिजे. हे हार खाऊन जर चुकीचं काम केलं तर यम इतका हानी, इतकी जागा पण ठोचा नाही लाल करायची. हो, कारण हे फुलाचे हार नाहीत ना, आहे का नाही? हो. हे माझ्या लहानपणी एखादी बाई बाळांतीन झाली की तिला खारका खोबऱ्याचं औषध करीत होते. त्याला औषध म्हणत होते. लेकरांनी खाऊन काय डब्यात औषध आहे असंच म्हणत होते ना. लेकरांनी जाऊत नाही डब्याकडं म्हणून. आणि आता आम्हाला खालाय
त्याच्यामुळे आम्ही हे खाल्ल्यावर भजन करायला पाहिजे, चुका नाही करायला पाहिजे. विठाला विठाला. पात्रातलं तूप संपलं पोखरणा साहेब. होत्या कलावा कारभारी आमचे लोक मंत्रविद्येतील लोक असते. स्वदेश पूर्णावती हो मिद्यो खलास विजायते पूर्णावती पूर्णमुच्यते सर्वां वैशान्नरो तृप्तावसा भजायते न सर्वां विद्या सर्वकलाया यत् परिपूर्णे दोंग्रता सुदेवेद्यः अग्निनारायणो समर्पिता स्वाहा. हे सर्व देवतेला असतं, विसरलेले पण देवता, आणि त्याच्यात तूप भरायलाच नाही. काय करा, गुरुजी तिथं हजर होते आणि गुरुजीनं यज्ञकुंडाची एक इटकर उपशिली. बापू इटकर उपशिली. केवढाले शास्त्री असतील तिथं, देवबाप्पा काय पंडित असतील, काय भूदेव असतील, आणि असं सुक्त गायल्याबरोबर 2 किलो इटकरीचं तूप तयार होते, लोणी तयार होते. लोणी पोखरणा साहेब ते तयार करणारा साधू मराठवाड्यातला आहे, रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराज. या मराठवाड्यामध्ये पंढरपुरातल्या मालकांनी संतांच्या घरी पाणी भरले, काम केले आपल्याकडे. देव ज्या साधूकडे काम करत होतात ते साधू आपल्या मराठवाड्यात आहेत. इतक्या पवित्र प्रांतातले आपण माणसं आहेत, आणि इतक्या प्रांतातल्या पवित्र तुम्ही मावल्यात, तुम्ही चुका करायच्या नाही. विठाला विठाला. अधिक मासाचा प्रेड होता, वेळ होता. आपण ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतो, मलमास म्हणतो. या अधिक मासामध्ये पांडवांनी एक पंगत दिली. वेळेत सोडतो, त्रास देणार नाही बरं कोणाला. एवढी मोठी माणसं जेवायचेत, हो एवढी माणसं जेवायचेत, त्याच्यामुळे त्रास नाही. निसर्गाची कृपा आज बरी आहे आपल्याकडे. आणि मग 56 देशाला पत्रिका पाठविल्या. राजे महाराजे योगी जपी तपी सिद्ध अनुरागी महात्म्यांना पत्रिका पाठविल्या. आणि हस्तिनापूरला दिलीपराव सगळी महाराज लोक निघाले. राजे महाराजे आपोआपल्या वाहनात निघाले. आणि एक पत्रिका विसरली, ती पंढरपुरातल्या मालकाची. विसरली नव्हती. पत्रिका वाटायचं काम अर्जुनाकडे होतं, अंबरड्यांना. अर्जुनानं विचार केला, मोठ्या माणसांना पत्रिका जर महिन्यानं आधी दिली तर त्यांच्या नंतर आलेल्या पत्रिकावर दुसऱ्या पत्रिका चढत्यात आणि आपली खाली जाते. म्हणून जवळजवळ कार्यक्रम आला की त्यांना सावध करायचं, म्हणजे ते येत असतात. अर्जुनाच्या लक्षात आलं, देवाला काय कमी पत्रिका जात असतील का, म्हणून आपण पत्रिका वेळेत देऊ. आणि कामाचा व्याप होता, त्या व्यापामुळे अर्जुनाकडनं पत्रिका विसरली. आता पंगत किती मोठी असेल ती. पांडवाच्या घरची पंगत म्हणल्यावर ते काय, ते 2-3 किलो गव्हाचं सत्यनारायण थोडंच असेल, तोंड पाहून आमंत्रण, मोठी पंगत. आणि पहाटेच्या प्रहरी सकाळी स्नान आटपलं, सकाळचा नित्यनेम. एक लक्षात ठेवा, एकाही माणसानं नेम मोडायचा नाही, काही ना काही नियम करायचा. एक जण म्हणला, महाराज तुम्ही शेतीच्या कामाला प्राधान्य देता. मी खरंच प्राधान्य देतो. गहू जर भिजवायचा असेल, ऊस भिजवायचा असेल, कापूस भिजवायचा असेल, आणि गावात पांडुरंगन भगवान शिवशंकर आले असतील तरी दर्शनाला जाऊ नका, आधी कापूस भिजवा. कापूस भिजवणं हे पांडुरंगाचं दर्शन आहे. गव्हाला पाणी देणं हे भगवान शिवशंकराचं दर्शन आहे. ऊसाला पाणी देणं हे पांडुरंगाचं शिवशंकराचं दर्शन आहे. हे शेतीत काढलेलं उत्पन्न महाराष्ट्रातल्या मातीतले माणसं ते मोती खातात. याच्या पलीकडचा दुसरा परमार्थ कोणता आहे? कामामध्ये काम काही म्हणा राम राम. मी तर जो तरुण काम न करता खातो त्याच्यासारखा हरामखोर कोणीच नाही, त्याच्यासारखा भडवा कोण नाही. कारण आपल्याला जर 8 रुपयाचं खाल लागत असेल तर दिवसात 8 पटीनं कमवायचं असते, एक ठराविक वयात बरं का, ठराविक वयात. आणि 1 रुपयाचं न कमवता मायबापाचं 8 रुपयाचं खात असेल तो घराला तर बोज आहे, पण भारत देशाला सुद्धा महाराज तो घातक आहे. आपल्याकडे व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं जास्त घातक आहेत. आणि तुमच्या वाट्याला जास्त आळशीच येते. या आळशीत तुमच्या गाड्या जास्त थांबिते. ज्याला बायका कदरल्यात का तेच तुम्हाला काच खाली करायला लावते. द्या काहीतरी, द्या काहीतरी. बरं मोरे सर नाही दिलं त्याला तर त्याच्या लाऊडस्पीकरची लाईन जात नाही. आता पोखरणा साहेब पहिल्यासारखे राहिलेत नाही, हांबर्डे अण्णा पहिल्यासारखे नाहीत, दिलीपराव तसे नाहीत, बापसाहेब तसे नाहीत. कसे झालेत? शेपटी आलेत का त्याला? आता कुठं मूर्खाच्या नादी लागावा, याच्या लाईटच जात नाही. तर तुमच्या वाट्याला हे जास्त पातळीची. चला असू द्या. योग असा आला, गडबड किती जरी असली, शेती जरी असेल, तर ज्ञानेश्वरीची एकच वही पाठ कर आणि उसाला पाणी देताना एक वही म्हण. तुकोबारायचा एखादाच अभंग पाठ कर. नामदेवरायचा कर, तुकोबारायचा कर, नाथबाबाचा कर, सावताबाबाचा कर. एखादा अभंग म्हणी जाय ना. काय जिबेल गंडल आलं का तुया? फार अभ्यास असेल तर एखादा श्लोक पाठ कर.
बरं नाहीच काही पाठ झालं तर रामकृष्ण हरी म्हणायला काय हरकत आहे इतकं? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी इतकं म्हणायला काय हरकत? हा नियम करायचा, नियम अर्जुनाचा नियम होता. अर्जुनाच्या नियमाकरता पंढरपुरातला मालक अर्जुनाची एकदा बायको झालता. काम्ये कवनी सुभद्रा ठवली से मनी. काम्यक नावाच्या वनात अर्जुन एकटाय आणि ज्या वनाला असा दोष होता पोखरणा साहेब, त्या वनात 90 वर्षाचा जरी गेला तरी बायको आठवत होती, कारण त्या जागेचा दोष होता ना. प्रभू रामचंद्रासारखी, लक्ष्मणासारखी, भरत शत्रुघ्नासारखे भाऊ जन्माला येणे शिल्लक आहे. पण लक्ष्मणाच्या सुद्धा अंतकरणात मोरे साहेब एके दिवशी पाप आल तर रामाविषयी का सुंद आणि उपशंद जिथं मारले का त्या जागेवर लक्ष्मणाच्या पण मनात आलतो, बायको सोडून दिली मी भाऊजाईचे कपडे धुवालो. जागेची ताकद असते, जागेची. आणि म्हणून त्या काम जागेची ताकद. आता बंगला तुम्ही एक बांधला, बोर किती घेता तुम्ही? एका बोरचं पाणी एकाच पाईपनं वरच्या टाकीत गेलं आणि वरच्या टाकीतून एका पाईपनं खाली आलं. जितक्या रूम असतील तितक्या रूम, जिथं बेसिंग असेल तिथं पाणी गेलं. आंघोळ करतात त्याला काय म्हणतात? बाथरूम. तिथं गेले. दीर्घशंकेला जातात त्याला काय म्हणतात? टॉयलेट. लघुशंका दीर्घशंकेला जातात त्याला टॉयलेट. त्याच्यामध्ये एक पाण्याची तुट्टी गेली. स्वयंपाक घरामध्ये भाऊसाहेब तिथं एक तुट्टी आली, बापसाहेब मालक. आणि आंघोळीपाशी एक गेली. आता देवपूजेला पाणी कोण्या तुटीचं घेता? बाथरूम मधल्या, टॉयलेट मधल्या, भांडे घासतात तिथल्या? नाही. स्वयंपाक घराच्या बेसिंगला जिथं पाणी आले का त्या तुटीचं तुम्ही देवपूजेला पाणी घेता. पाणी किती बोरचं आलंय? एकाच. कोण्या पाईप वाटा आलंय? एकाच. किती मोटारीचं आलंय? एकाच. आणि मग तिथं का घेत नाहीत? जाग्याचा दोष आहे. मग एखादी जागा अशी असती की त्या जागेमुळे तो दूषितपणा होतोय. अहो तुम्ही पवित्र पाणी नालीत टाकलं की ते पुन्हा त्यानं पाय भरले की आपण पाय धुतो की नाही? जागाची ताकद आहे ना. पोखरणा साहेब त्या वनाची ताकद होती, वनाची. आमच्या पण काही लोकांना, आमच्या पुतण्या म्हणला मला सरपंच व्हायचं, चांगलं गात होता. परिसरात बऱ्यापैकी त्याचं नाव होतं. ते सरपंच उभा राहायला, सरपंच पाहुणे सदस्य म्हणून मेंबर असतो ना त्याला उभा राहायला. 3.5 एकर जमीन ऐकली, 5-6 गायी ऐकल्या, 7-8 म्हशी ऐकल्या. आणि आता नाशिकला गट्टू उचली ते. म्हणलं आता कसं गार लागायला तुला, लय नाद लागला होता आहे का नाही? म्हणलं कशाला, अरे तू भजनच करणं. हे नुसते राजे आहेत, आम्ही महाराजे आहेत. हा, देशाचा कोणता जरी मंत्री आला तर या लोकांना पुढे वाकावं लागेल. हे महामंत्री आहेत, नुसते मंत्री नाहीत, महामंत्री आहेत. ताकद आहे महाराज संप्रदायाची, किती मोठी ताकद आहे. विठाला विठाला काय सांगू लागलो? आमंत्रण द्यावा. आमंत्रण, जागेची ताकद, जाग्याचा महिमा. मग अर्जुनाला वासना उत्पन्न झाली, सुभद्रा पाहिजे. देव सुभद्राच झाला. अर्जुनाचं काम तृप्त केलं. अर्जुनाची साधना गोड होती. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर सुद्धा पावडे कृष्ण कृष्ण म्हणायचा. अर्जुन मारुती होते, कृष्ण कृष्ण म्हणायचा देव बाप्पा अर्जुन. म्हणून कोपे तरी निवांत साहे, ऋषे तरी बुझावीत जाय, नवल पिसे लागले पाय. पार्थाचे देवा, पिस म्हणजे येड. देव अर्जुनासाठी पोखरणा साहेब पिसा झालता, येडा झालता, येडा. अण्णा अर्जुनाची भक्ती तशी होती, भक्ती तशी होती. हे अर्जुन सकाळचा नित्यने माटपतात, नित्यने माटपितात आटपितात पत्रिका दिसली. सुवर्ण अक्षरात लिहिलेली पत्रिका होती. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा. विटेवरची आई किती कृपाळू याच्यावर शेवटचा पुरावा सांगतो आणि पूर्णविराम. सर्वांगाला घाम आलाय, पहाटेची वेळ आहे, थंड वातावरण आहे, घाम आलाय. धर्माकडे आले, सांगितलं दादा मालकाची पत्रिका विसरली, विटेवरच्या मालकाची. धर्मानं सांगितलं अर्जुना हे तुझ्याकडे काम होतं बाळा, आता या वेळेला पत्रिका मी कशी देणार, काय सुपूर्द करणार. अर्जुनानं सांगितलं दादा मी तुम्हाला सांगितलं नसतं धर्मराज, पण माझे मणिपुष्पक, मणिदंत, मणिप्रिया आणि मणिदंत नावाचे 4 घोडे होते अर्जुनाकडं. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्चे घडी, तो उचिष्टे काळी धर्माघरी, देखिला ओ माये चक्रभुज स्वभावी, वारुते वागवी. अर्जुनाची अभंगावर निवृत्तीदादांचा अभंग आहे, याच्यावर कधी मोबाईलवर ऐका, तुम्हाला कळेल घोडे कोणते होते. ही घोडी अर्जुनाकडे 11 सेकंदात तिथपर्यंत जात होते. दिल्ली ते गुजरात साहेब, दिल्ली ते गुजरात इतकं अंतर 11 सेकंदात तिथपर्यंत जात होत्या. मला नाव माहित नाही, माफी असावी. विनय, वा वा, नावात गोड आहे. माझी महापौर.
द्वारकेपर्यंत जात होते, पण घोडे द्वारकेत होते. काही निमित्ताने गेलते. अर्जुनाची ती सासरवाडी. माणसं चालता चालता वाट वाकडी करून सासरवाडीला जातात. आमचा एक मित्र सासरवाडीत मसडी आल्यावर तिथंच राहत होता बोकेवानी. म्हणलं निघ ना, म्हणला सासरवाडीतली मसडी आली, उन्हाळा दिवस दही लयच आवडत. म्हणलं मसडच घेऊन डोसक्यावर इकडं. काही काही ठिकाणी मर्यादित गेलं पाहिजे. लोणचा सारख्या वापरल्या पाहिजे काही गोष्टी. वरणा इतक्या भाता इतक्या नाही, चवीपुरत्या वापरायच्या. आपलं वजन राहत. अर्जुन होते ते. अर्जुन नेले तुम्ही, आणून तुम्ही घाला. देव जरी असेल, लवचिकता नव्हती. महाराज ओरिजिनल सेवा करणाऱ्याकडे बापू लवचिकतात नसती. ते त्यांच्या वजनातच राहतात, वजनात महिमेत राहतात. मात्र तुमच्या सेवेत कुठं लीक झालं, मग मात्र पुढचे हानते. इतकं मात्र लक्षात ठेवा, सेवेत लीकपणा नसला पाहिजे. आणि मला वाटते फुटका दुरण जेवताना पण कामाचा नसतो. चपाती येऊस तरच वरण गळून जाते, आहे की नाही बापू साहेब? कोरडी चपाती खावा लागते. फुटके तुमच्या क्षेत्रात तर फुटके जवळ ठोत जाऊत नका. तुम्ही कडीपत्त्यावानी उचलून फेकी जा, राग आला तरी हरकत नाही. पण हे फुटके तुम्हाला बेजार करतात बरं का. आणि तुम्ही उगं नंतर म्हणतात त्या गावाने मला मतदान केलंच नाही, त्या गावाला दोष देऊ नको. तू या संघच्या फुटक्याने तुला मानलं नाही म्हणून. संघचे काही काही फुटके असतात का राजकीय लोकांना घातक असते. मला काय राजकारणात पडायचं नाही. मी जरी ते दिवशी म्हणलं होतं ना, तुम्हाला चेतिण्यासाठी म्हणलं होतं. हो, यायला वाटलं असेल खरंच हे पडतं का नाही, मुळीत नाही. मला इतका गुंद लागला. म्हणून धर्मराजा कसे नेऊ बरं ते पत्रिका, कशी नेऊ? भीमदादाला बोलून घेतलं. भीमाच्या कंठात ताकद आहे. हे जे दूरध्वनी आहे काय, फोन फोन, अमेरिकेतला माणूस भारतात बोलतो, जपानचा माणूस भारतात बोलतो, भारतातला अमेरिकेत, जपानमध्ये, महाराष्ट्रातला अमक्या राज्यात, अमक्या राज्यातून इथं बोलतो. ही भीमाच्या कंठातली ताकद आहे, स्वरयंत्रातली ताकद आहे भीमाच्या. महाराज संजय नावाचा एक व्यक्ती होऊन गेला, त्याच्यावर व्यासांची कृपा होती. पोकर्ण साहेब व्यासन, व्यास कृपा दीपकू संजय झाला. घरी बसल्या बसल्या आंबर्डे अण्णा, ज्याला डोळे नाहीत त्याला कुरुक्षेत्रावर किती मेले ते दाखवत होता विनयजी. म्हणून हे दूरदर्शन आहे ना तुमचा, टीव्ही, याचा शोध लागला. आणि मोबाईल आहे ना, मोबाईल, भीमाच्या कंठात ताकद होती. दिल्लीतून हाक मारली की द्वारकेत जात होती, गुजरातला. दुसऱ्याला जातच नव्हती, एकट्याला जात होती. नेते मोठ्या माणसाच्या जवळची येते, मुख्यमंत्र्याच्या. हो, मला काय मागायचं नाही. मला किती आहे मी मोगा त्या दिवशी भागवतात सांगितलंय. मंडळी एक हे 2 लेकरं, आई वडील 90ला जात राहिले, आपला हौद भरलाय. पण परिसरात आता यो जे रस्ता वाचाय ना वरचा, अण्णा या बी रस्त्याकडे लक्ष ठेवा, सगळ्याला सांगायला. हो, हे उद्या सगळ्यांनी तू रस्ता करा. मोरे सर संचेवी लागतेच बरं का, हुक घेऊन. हो, हुक घेऊन लागतेच संचेवी, सावध करायला. जाऊ द्या, कोंबड कोणाचं ओरडू, सकाळ झाली समजा. कोणाचं ओरडू कोंबड, काय सकाळ झाली समजायचं, काय करायचं आपल्याला? कोणाचं ओरडू, पार झाली, चला आंघोळीला. नाही नाही नाही, करीत नाहीत, करीत कसे करतील इतक्या रगील महाराजा पुढं. विडाला भीमदादाला आमंत्रित केलं. त्या अधिक मासाच्या पंगतीतल्या स्वयंपाकाचं काम भीमदादाकडे होतं. भीमदादासारखा आचारी कोणी झाला नाही. गुरुवर्य धारूरकर शास्त्री सांगायचे, चक्रांकित महाराजांनी सुद्धा सांगायचे, माधव महाराज मगर सांगायचे, जगन्नाथ अण्णा पवार विनोदात म्हणायचे, भीमानं केलेलं वरण उरलेलं वाळलेलं झाडाला टाकलं की झाड हिरू होत होतं. काय वरण स्वादिष्ट असेल. आपले वरण खाल्ल्या पौर्णिमेला निघलेलं लग्न आमोशाल घरी पोहोचत. नदी दिसली की टेम्पो थांबतो, नदी दिसली की टेम्पो थांबतो, नदी दिसली की वरण उडत राह, पाणी टाकीत राह, भुरकी हानीत राह, वराडान खात राह, पाणी दिसले की टेम्पो थांबत राह. आपले वर्ण, आपले काही काही पंक्तीतले असे वर्ण आहेत. एक जण जेवून मंदिरात झोपलं, मंदिरात झोपलं, मंदिरातला दिवा इजला. म्हणले दिवा लावायचा कशाला, काड्याची पेटी नाही, काड्याची पेटी नाही. मी म्हणलं काड्याची पेटी पाहूच नको, याच्या तोंडावर दिवा धर. त्याने इतकी तरी खाल्ली होती वरणातली, वरणावरची तरी इतकी गरम वाफ आली, त्या वाफानं त्याच्या तोंडात दिवा लागला. काय विचार करा, काय खात असतील. आणि यायला काय अभंग पाठवतील. तुम्हाला एक सांगू का, बापू एकही प्रमाण चुकीचं म्हणणार नाहीत. आणि वारकरी संप्रदायाचं प्रमाण पोखरणा साहेब पाठ करायला पूर्वजाचं पुण्य लागतंय. हो दिलीपराव अण्णा, पूर्वजांचं पुण्य लागतंय. आणि हे भंगिरी प्रमाण पाठ करायला पूर्वजाचा नालायकपणा लागतोय. हो.
म्हणून कीर्तनात वारकरी संप्रदाय आपल्या बापाची जहागिरी नाही, ते ज्ञानोबा तुकोबराची जहागिरी आहे. इथं चुकीचे गाणे फाणे म्हणणार आहे कोणी जर पैसे देत असताल ना तर तुमच्या घराला कुलूप लागणार आहे. विठाला विठाला लयच गाणे ऐका वाटते तर ठुईन तुझ्या वाड्यातल्या चौकात 20 दिवस तमाशा. तुझी बायको बी ऐकन. या परंपरेत तमाशा नका करू. अख्ख्या कुटुंबाचा तमाशा होईल एका दिवशी, अख्ख्या कुटुंबाचा. आले संप्रदाय मोठ्या कष्टानं सांभाळलेले संप्रदायाची आधारीव लोक आहेत. महाराज त्याला दगड मारले हो, झोळीत शेण टाकलं ज्ञानोबरायच्या. तुकोबरायला काठीन मारलं, नामदेवरायला संध्याकाळचं जेवायला नव्हतं. काय परिस्थिती असत्याल तरी पण संप्रदाय जिवंत ठेवला. आणि आम्ही आपलं काही तोंडाला येऊन ते बकायलो, लाज वाटायला पाहिजे आम्हाला. विठाला विठाला काय भीमानं सांगितलं पंगत किती वाजता बसायची? 12च्या नंतर. मी 11:30ला देवाला आमंत्रित करतो, तुम्ही काळजी करू नका. भीमानं सांगितल्याबरोबर अर्जुनाचा घाम संपला आणि बरोबर 11, सव्वा 11 वाजता स्वयंपाकाच्या पूर्ण फोडण्या झाल्या, सगळं झालं. आणि 11:30 वाजता भीमानं पुन्हा एकदा स्नान केलं. घाम आलेला होता, स्नान केलं आणि भीम वाऱ्याच्या बाहेर आले आणि हस्तिनापुरातून, दिल्लीतून गुजरातकडे तोंड केलं, म्हणजे द्वारकेकडे तोंड केलं. द्वारकाधीश जगदानंद कंद जगतपते कृष्ण परमात्मा, आमच्याकडे अधिक मासानिमित्त आज जेवण आहे, त्या पंक्तीचं तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे. 12:30 सव्वा 12 वाजता पंगत बसणारे आपण यावे. आपला आवडता भीम. आवाज गेला तिकडं, आवाज गेला. देवाच्या अंगात पितांबर होता, भगवान बसलेले होते असे मोकळे. घरचे घरी आता कोणी अधिकारी SP का घरी ते शर्ट घाली तुका आणि ते शर्ट घातल्यावर झोपल्यावर त्या चांदण्या घुसत्या ना त्याच्या दंडात. ते स्टार असतेत नाही का नाही. घरीच साधा, आता मी घरी गेलो की धोत्राची लुंगी बनेली राहतो, कोणी तसंच असते घरी. आता देव काय तसे पोशाख घालून असेल का? बसलेले आहेत. ऐकलं भीमदादा, बोला प्रभू, पत्रिका पाठवल्या का 56 देशाला? ऋषीमुनी सगळ्यांना पत्रिका, माझी तुमची इसरली, मग इसरू द्या. देव देवी. तुम्हाला एक सांगू का, देवासारखा गुंड आणि लक्ष्मीसारखी चंचल जगात कोण नाही. लक्ष्मी किती चंचल आहे, तुमच्या जवळच्या नोटाचा नंबर डायरीवर लिहून फाचा. नोटावर नाव लिहायचं नाही, काही भंगिरायला आकलीत नाही. आता देशाची संपत्ती आहे ना ती, त्याच्या देशाच्या संपत्तीवर त्याचं नाव टाकतो. तुला बायको भेईन सुमळ्या आणि तू नाव नोटावर टाकतो. तुला लाज वाटायला पाहिजे. बेकार चोट कुठला हरामखोरा. नोटा काय नाव लिहिण्यासाठी असतात का? मूर्ख आहेत काही काही लोकांना, आकलीचे कांदे शिल्लक नाहीत, नोटावर नाव लिहितो. काही काही मूर्खपणा आहे. त्या नोटेचा नंबर लिहून ठेवा जी सगळ्यांनी, मी पण लिहून ठेवेल. इथं आपण जेवढे जातो का आपल्या दहाव्याच्या पिंडाला पण ती नोट येणार नाही. पोकरणा साहेब इतकी लक्ष्मी चंचल आहे हो. म्हणून तरुणांना सांगतो, काम करत जा, 2 पैसे घरात आणा. जो तरुण काम करून 2 पैसे घरात आणतो, मी त्याला साधूचा दर्जा देतो, त्याला महाराजांचा दर्जा. चंचल पोकरणा साहेब लक्ष्मी. म्हणून प्रत्येक तरुणाला विनंती करील, आपला संसार, आपलं गाव, आपला देश, आपला परमार्थ मोठ्या आदरानं वारी करायची असेल, एखादी पंगत करायची असेल तर पैसे लागतात. त्याच्यामुळे ते कष्टाने अण्णा तरुणांनी काम केलं पाहिजे. जो तरुण काम करतो का त्याच्या पाठीवर थाप टाकायची. तो वारकऱ्याच्या यादीतला आहे, तो महाराजांच्या यादीतला आहे. काम न करणारा महाराज सुद्धा कामाचा नाही. हा, जो कामच करीत नाही तो लोकांना उपदेश करीत असेल, त्याचा उपदेश काय विनायची पावणार आहे? ते स्वतः काम करीत नाही, लोकांना कामाचं सांगतो. तुझी लायकी तरी काय बोलण्याची? आपल्या देशातली तरुण, आपल्या राज्यातली तरुण कर्तबगार झाली पाहिजे, ती सक्षम झाली पाहिजे, त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांचा संसार चालवला पाहिजे, त्यांनी असे करता काम करावं. लक्ष्मीला आश्रय देत जा. लक्ष्मी खसखशीचं पोत आहे. खसखशीच्या पोत्याला एक दाबनाचं छिद्र पण सहन होत नाही. मी सांगितलं होतं त्या दिवशी, लोह्यातून खसखस घेतली आणि बैलगाडीत टाकली. हमाल म्हणला, साहेब माई 4 आणे द्या ना. पुढच्या बाजाराला देईन. हमाल लय हुशार होतं बापसाहेब, त्यानं मारलं दाबनाचा टोचा खसखशीच्या पोत्याला आणि लोह्याहून खसखस आली इथं सोनखेडला. घरी आल्यावर मालकानं सांगितलं, आपलं पोतं खसखशीचं उचलून ठेव. ते म्हणलं, मालक काटाचे त्याच्यात खसखसच नव्हती. सोनखेड पासून लोह्या पस्तोर पोकरणं साहेब बॅटऱ्या लावल्या, रस्त्यानं खसखस दिसत नाही आणि पोत्यात थांबत नाही. अशी लक्ष्मी कवा जातीन कवा येते पत्तात लागू देत नाही. त्याच्यामुळे लक्ष्मीशी हिशोबात राहिलं पाहिजे. आणि देवासारखा गुंड जगात कोण नाही. 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड रावण होता. या रावणाला आपटू ज्यानं दुपारी 2:18 मारले, मग जगातल्या 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं 2:18 आपटू हाणलंय, तो किती नंबरचा गुंडा असेल? म्हणून त्याच्या बाबतीत विरोधात जाचत नाही.
फार काय असलं तर हात जोडायचे, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेटी, भावा एकासाठी खांदा वाया पुल्या. हे आपल्या भक्ताचं काम करत असताना ऐकत असताना पैसे घेत नाही, कारण पैशाची मालकीनच त्याची पत्नी आहे ना, लक्ष्मी त्याची पत्नी आहे. आणि बायको जवळ पैसे कोणाला असते? नवऱ्याला. एखादी लाखात येडपट असते ती नवऱ्याची चोरी तीन भावाला देती. विठाला विठाला. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय समजायचं. नाही तर नवऱ्याचे पैसे चोरीत जा, त्याबद्दल काय दुमत नाही, मै चोरी तीन. पण आम्हाला एकदा गोशाळे पैसे जमीन कमी होती, अडचण आली तर दिले, पण मी विचारलं नाही कुठले आहेत म्हणून. विचारलं मग पुन्हा नाकात वारं घुसत, गपचेक घ्यायचे, कशाला ताण घ्यायचा आपल्याला, काही गरज आहे का त्याच्यावर? दिले तर दिले, संपला विषय. आपण जरी म्हणलं असतात, म्हणली असती भावान दिलेत, काय ताण घ्यायचा. हो, आणि सगळ्याचे भाऊ पैशावले थोडीच असतात. तरी पण बायकाच्या नाकात ते ऊस तोडायला गेला तरी ती म्हणते माझ्या भावाला कमी समजायलात का? नाही, माझ्यापेक्षा तोच भाऊ मोठा आहे, चल दे. असं असतंच नाही. बायकाला माहेर आवडतं ना, आवडतं, त्याच्यामुळे त्याच्या कशाला, आपलं फक्त घ्यायचं काम करायचं, आगाऊपणा नसलं पाहिजे. त्या जगाच्या मालकानं सांगितलं पत्रिका पाठवल्या, हो, मला नाही दिली, मग राहू द्या. भगवंताला राग कोण्या गोष्टीचा आला अन्न माहिती आहे का? दुःखात तुम्ही मला हाका मारल्या. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला मला हाक मारली, मी आलो. द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटली त्यावेळेला मी आलो. काय प्रसंगी माझ्या माईंनो, माझ्या माईंनो. द्रौपदीची ज्यावेळेला गाठ सुटली त्यावेळेला महाभारतामध्ये 24 लोकांपैकी एक इतका हरामखोर होता, एवढा भडवा होता तो, त्याचं नाव होतं अण्णा इन्मक. इन्मक नाव होतं. आणि इन्मखाने सर्वात अगोदर द्रौपदीची चोळीची गाठ सुटलेली पाहिली. या देशातल्या पवित्र स्त्रीचं शरीर पाहायची ज्याला हव्यास आहे त्याला पुढचा जन्म बोकड्याचा भेटणार. बोकड्या कळतो का तुम्हाला? शेळीचं पोरग, त्याला पुढचा जन्म बोकड्याचा भेटत असतो. आणि बोकड्या लय नालायक असतो, इतका नालायक बोकड्या, इतका नालायक बोकड्या, त्याला तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही. आणि ह्यो नालायक बोकड्या ज्या देवाला आवडत होते, देव किती नालायक असेल याचा विचार करा ना तुम्ही. किती हरामखोर देव असेल त्या, आणि त्या देवाच्या पुढे वाकणारे त्याचे भक्त बी किती नालायक असतील याची जरा अक्कल ठेवली पाहिजे. विठाला विठाला. आपल्या संप्रदायात हत्या सांगितली नाही, हिंसाचार सांगितला नाही, दुराचार सांगितला नाही. महाराज जगदंबेचे काही काही भक्त पाहिले 9 दिवस उपास धरते. तू साबुदाणा खाय, भगर खाय, काजू खाय, बदाम खाय, खोबरं खाय, खारका खाय, आणि दसरा झाला की घोरपडी धरी तू. नाही, यायला देवीपाशी कापायला पाहिजे का नाही? यायला देवीपाशी कापायला पाहिजे. आराम करायला परमार्थाचं मात्र करून टाकतात भडवे झाले. विठाला विठाला. मग एवढ्या दुःखात तुम्ही मला हात मारता, मी त्यावेळेला येतो. अर्जुना, अरे तुला पत्नीची अपेक्षा झाली त्यावेळेला मी तुझी बायको झालो, तुझ्यासोबत काम केलं, तुझा काम तृप्त केलाय, काही वाटाव का नाही? अरे कौरव तुम्हाला मारित होते त्यावेळेला मी स्वतः पाठीशी घातला, आपण पुढारा झाला, मी तुला मागं घातलंय, मागं घातलंय, आणि मी पुढे झालो. अरे नाना प्रकारच्या लोकांचे बाण झेलीत होतो. याच्या पलीकडे काय सांगायचं भीमा, अर्जुना, नकुला, सहदेवा, काय सांगायचं रे धर्मा? अरे तुम्हाला राज्य भेटावं दिल्लीचं, याच्याकरता माझे 56 कोटी यादव दारू पिऊन मेले. द्वारकेचा राणा पांडवा घरी, तुमच्या घरचं पाणी भरलं रे. वाटेल त्या लोकांच्या शिव्या सराप खाल्ला, गांधारी सारखीनं शाप दिला. माझे सगळे लेकरं 56 कोटी यादव दारू पिऊन मेले. एक वज्र सोडून दिला तर वारकऱ्यातले मोठी ताकद आहे बरं का. साधूत फार मोठी ताकद आहे. साधूचा, वारकऱ्याचा इतकाच चिमूटभर प्रसाद खाल्ला देवाच्या पोरानं. वज्र नावाचा मुलगा होता, एकटाच वाचला, अण्णा एकटाच वाचला, सगळे मेले. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव नावाचे वारकरी. नित्य भगवंताचं भजन करत होते संभाजीराव. अशा वारकऱ्यात फार मोठी पंढरीचे वारकरी, त्या अधिकारी मोक्षाचे, साधू ताकद आहे. काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार, हरिभक्त थोर मंडळी. तुकोबर आहे स्वतःवर निळोबर आहे सांगतात किंवा काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. ताकद आहे. पोखरणा साहेब यांच्यातला एक संन्यासी प्रभू रामचंद्राच्या घरी आला आणि सूर्याला जेवायला बोलवायचं होतं. भगवान सूर्याने प्रकाश देवता, हे प्रकाश दिवा करा, ये खाली. ते म्हणला खाली आल्या उजेड कशाचा, ये खाली. अंगावरची नुसतं कपडा फेकला, काढोनी ढुंगाचे चिरगुट, भिरकाविले न भिदेख, ते चतुर्दश भास्करा परी लेख तेजकांती. 14 सूर्य इतका प्रकाश पडला यांच्या वस्त्राचा, आणि एकाच वेळेला अख्ख्या जगात उजळलं. इतकी साधूच्या वस्त्रात ताकद आहे, तर साधूत किती ताकद असेल. म्हणून साधूकडे बघत असताना दृष्टिकोन तसा ठेवला पाहिजे, पण साधूही तसा आचरणात असावा. असो, अरे मी माझ्या संसाराचं मात्र केलंय आणि तुम्ही मला पत्रिका विसरता. काही काही माणसं कशी असतात माहितीये का, पैसे असले की लोह्याला जाऊन साखर आणायची, आणि उधार असली की गावातल्या दुकानावर घ्यायची.
मग नेमकं गावातल्या दुकानदाराला कळलं याचा जावाय आला ते दिवशी ते म्हणला आपली पण साखर संपली, पाच तू या जावायला किर्लोस्करींना चाईल काळाच्या. चूक आहे का नाही? असलं की बाहेर जायचं, कोकणातून नारळ आणतो, आणि जवळ नसलं की मग गावातल्याला. म्हणजे संकट आलं त्यावेळेला देवाकडं, आणि सुखात सगळ्याला बोलिलं देवाला नाही. भगवान म्हणले मी येत नाही. भगवंतांनी सांगितलं धर्माला, दादा भगवान म्हणले येत नाही, सांग ना भीमा काहीतरी. भीम म्हणले सांगत काय नाही, आता एक उपाय करतो. हा केसर शेवटी शेवटचा पुरावा, फक्त 10 मिनिटात. भीम भांडारगृहात गेले, शस्त्रगृहात, आणि तिथून एक गदा आणली. बापसाहेब गदा घेतली. गदा ती गदा 3.5 क्विंटलाची होती असं काही लोकांचं मत होतं, पण पुराणाचं मत आहे तिचं वजनच करता येत नव्हतं, अशी गदा होती भीमाची. ती गदा घेतली, गरगर 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 आकाशात फिरली आणि उंच फेकली, आणि गदे खाली अंबरडे अण्णा भीम उभे राहिले. आणि देवाला सांगितलं, देवा आले जेवायला तर ठीक, नाही तर गदा डोक्यावर पडणार आणि भीम मरणार. भगवान म्हणले 10 बाऱ्या मरा ना, मला कशाला सांगायला. तुम्हाला कौरव मारित होते तर वाचीला कोणी दिली राव म्या, आणि आता मनानं मरण मागत असतील तर मी तरी काय करू तुम्हाला? मी काय करू? मी काय करणार? मी काय करणार त्याला? बरं म्हणले तुम्ही तुमच्या आकारानं. पोखरणा साहेब माझं मेमरी कार्ड 400 GB आहे म्हणून मी हे साधं वापरितोय. याच्यात कोणाचं 16 GB किती जीबीचं, हे 400 GB दिले देवानं, त्याच्यामुळे हे बारीकसं वापरायचं. आणि ह्या मोबाईलमध्ये घाण येत नाही बरं, याच्यात येत बी नाही, कोणतं बटन दाबा जातं नाही, तुमच्या मोबाईलचा भरोसाच नाही त्याच्यात काय येईल आणि काय कोणाला जाईल. म्हणून ते मोबाईल हाताळताना जरा हिशोबात वापरले पाहिजे. मला काय घ्यायला तर मी आहे, तुम्ही भागवताची ते दिवशी गठोडं दिले त्याच्यात किती मोबाईल घेईन मी, आहे का नाही? पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू, त्याच्यामुळे नको आपल्याला आता याच्यात मरायचं. विठाला विठाला नाही आलते ते, पण त्यांनी पण बारीक साकडा बहाल केला ना आपल्याला. आपल्याला सभामंडप करायचा पोखरणा साहेब. आणि एक त्या दिवशी बोलता बोलता राहिलो, अण्णा पोखरणा साहेब नेते तुम्ही, पण तुमचं नाव घेत नाही, तुम्हाला नेतेच म्हणायचं इथून पुढं. हो हो, ते मुख्यमंत्र्याच्या जवळचे आहेत त्याच्यामुळे नेतेच म्हणायचं. दिलीपराव तुम्ही, विनयजी तुम्ही, ताईसाहेब तुम्ही तुम्ही, आपण सगळ्यांना सभामंडप केल्याशिवाय मरायचंच नाही. हो, वर्षाला अगोदर जे गेलेत का त्याला सांगायचं आलोदगडे कपिलेश्वराचा सभामंडप करून. नाही नाही तसं नाही होणार बाप्पा, मारायचं काम तर त्याच्याच हातात आहे. विठाला विठाला भीमानं गदावरी फेकली आणि देवाला सांगितलं देवा मी मरणार. भगवान म्हणले मरा. पण भीम म्हणलं देवा परिणाम सांगू का तुम्हाला? भीम मृत्यू पावल्या धर्म मरणार. हो म्हणले. अर्जुन मरणार. हो. नकुल आणि सहदेव आम्ही 5ही मरणार. भगवान म्हणले 5ही मरा. मी म्हणलं अवघडच काम झालं. आता माणसा देखता गदा फेकली, अण्णा आता बाजूला सारखं होतं, लोक म्हणतील तुला ताकद नव्हती तर कशाला मत फेकलीस. अवघड होतं, तर 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 अंगाला खाम आला. पण महाराज ज्याच्या संसारात बायको सात्विक आहे का ते जंगलात गेला तरी स्वर्गात आहे, जंगलात गेला तरी स्वर्गात आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको अवदासा भेटली त्याला बंगल्यात पण मसन वाट आहे. तर कसे संगती पुरावा बघा, पुरावा देवतल्या मालकांचा आहे ना पुरावा. म्हणून कोणती बाई नवऱ्याला शिव्या देते असे टकटक मी इशिक बायकाचे नाव घेईल. तुम्ही 4घी जणी उठा. तुम्ही देवीचा उपास नाही, अख्खी देवी जरी तुम्ही उकळून पिली तरी काय, तुम्ही 4घी जणी नवऱ्याला शिव्या देतात. ए उठ 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 उठ, उभी राह का, घाम पुसत नको, तूच तूच. ती मागच्या पण 3घी जणी एवढा पटकन मी नाव घेईन बरं का. मरायची अटॅक येऊन एखादी, त्याला वाटलं खरंच कळतं का नाही याला. मागच्या पण 9-10 कळाल्या बरं का, त्याला वाटलं आपली विवरात नाही कधी का नाही. आता पण एवढ्या बार माफ केले तुम्हाला जगदंबेच्या कृपेने, मला खरंच कळतंय. विठाला विठाला बाईनं देवदेव करण्यापेक्षा नवऱ्याला देव मानायचं. मी या मताचा माणूस आहे. चला, हुशार पत्नी द्रौपदी ताई साहेब. आता एवढ्या मोठ्या लोकात बाईला जाता येतं का पोकरणा साहेब? नाही. म्हणून 3ऱ्या मजल्यावर गोपूर म्हणतात त्याला, गोपुरावर होते. गोपुरातल्या खिडकीतून आपल्या मालकाची अवस्था पाहिली आणि चोपदाराला सांगितलं, सेवक जी आई साहेब आमच्या मालकाला म्हण माझ्याकडे 1 सेकंदभर माझ्याकडे बघा. आता भीमाला हात लावायची ताकद कोणात आहे? कारण भीमाचं शरीर दिलीपराव मारुतीरायाचा स्पर्श झाल्यामुळे अर्ध वज्राचं झालतं. मारुतीरायाचा स्पर्श झालता एका सरोवरावर. भीमानं असं चाचरून अंग चिटकिलं तर थोडं चिटकलं तितकंच वज्राचं झालतं. आणि मग भीमाच्या लक्षात आलं आपण लई चूक केली म्हणून. आता त्या भीमाला हात लावायची ताकद कोणात आहे का अण्णा? पण शेवक गेला खुनीलं. काय रे तुला वाटतं की मी मरणार भेटो? नाही मालक. आणि मग तिकडं बघितलं, भीमान पाहिलं तर 3ऱ्या मजल्यावर खिडकीत द्रौपदी होती.
आता तिथून द्रौपदी काय बोलणार आहे? ती शहाणीबाई होती. तिनं फक्त कपाळावर हात टेकला नेते. तिच्या कपाळावर काय होतं? कुंकू. कुंकू. एका सेकंदात भीम जागा झाला. गदा खाली पडायला 1.5 मिनिटं शिल्लक होता. 1.5 मिनिटात गदा पडणार आहे आता. आणि भीमान सांगितलं, प्रभू जास्त ओरडू नका, कशाला ताण देऊ नका भीम दादा, आता गदा 1.5-2 मिनिटात पडणार आहे, तुम्ही मरणार आहेत, तुमचे बाकीचे 4 भाऊ मरणार आहेत, तुम्ही मरणार आहेत, पण परिणाम काय? परिणाम द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू पुसणार आहे. 4-5 सेकंद शिल्लक होते अण्णा. पोकन्ना साहेब लक्षात घेतलं, माझ्या द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू पुसता कामा नाही. सदरा घातलाच नव्हता हो, तशीच उडी घातली आणि भीमाच्या डोक्यावरची गदा धरली. इतकी कृपाळू पंढरीतली आई आहे म्हणून मालक म्हणतात. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात, ती ब्रह्मांडाची जी आई आहे, विश्वाची माऊली आहे, तो जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. तो भक्ताच्या हाकेला धावतो. हके सर शिवडी घालून या स्तंभ फोडी. हाक मारल्याबरोबर उडी घालतोय. स्तंभ फोडणे ज्या कामा करता हाक मारली ते काम करून देतोय. आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. तुकोबाराय सांगतात, तेवढी कृपाळू जगात कोण नाही, ती फक्त विटेवरची आई आहे. करीता आठव धावून या घाली कव. कव या शब्दाचा अर्थ मिठी घालतात. विठेवरची आई भक्ताला मिठी घालते. मिठी आपल्याला ज्या आईनं जन्म दिलाय ती आई सुद्धा एखाद्या वेळेस आपल्यासाठी कंटाळेल. मुलगा जर सर जास्त रडत असेल ना तर ती आई घेती, पण फार वेळ जर रडत असेल तर ती म्हणते, मेल्या माझा जीव घेतो का रे, मी तुला किती घेऊ रे, माझं सुद्धा शरीर आहे ना, ती खाली ठेवून देती. ही आई एकदा हृदयाला मिठी घातली आणि एकदा कडेवर घेतलं की खाली ठेवीत नाही. घेतले नो तरी उचलो नि कडेवरी. काय गोड सांगतात. माय तरी आयसे सांगा कृपाळू वा पांडुरंगा. तशी माय जगात सापडणार नाही. ती आई हृदयाला मिठी घालते. करीता ठव धावून या घाली कव. तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायोजता. आईशी कृपावंत कोण माझ्या विठाये वाचू. हाकेसर शिवडी. हाक मारल्याच्या नंतर विठेवरचा मालक येतो. फार कृपाळू येतो मालक. किती कृपाळू. हे शेवटच्या मंगलाष्टकाला येणारे सगळे इचकून टाकतात बघा. हे शारदीय नवरात्र महोत्सव उत्सव नारी शक्तीचा आहे. म्हणून बायकांनी वजनात राहिलं पाहिजे. 5-7 दिवस कपिलेश्वरावर रोज तुम्हाला जास्त बोलत होतो. या भारत देशातली महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री जर आचरणशील आणि वजनदार असेल तर तिच्या पोटी जन्माला आलेली रत्न देशाला सांभाळणारी जन्माला येत असतात. त्याच्यामुळं या नारीचा उदो नारी शक्तीचा आहे. तुम्ही किती परम पावन, किती अधिकारी आहात. माझी विटेवरची आई तुमच्यासाठी किती कृपाळू आहे याचं मूर्तिमंत प्रकरण या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आणि मा जगदंबेच्या कलशारोहणाच्या निमित्त तुमच्या समोर विटेवरची मालकीन तुमच्यावर किती कृपाळू आहे याबद्दल मी नमूद करतो. कृपाळू माऊली आहे. दीपक शेठ एक 22.5 वर्षाचा संन्यासी आंघोळी करता गेला. 22.5 वर्षाचा संन्यासी आहे. जगदंबेची कृपा मावल्या तुमच्यावर किती आहे माझ्या माईंनो. माझ्या विटेवरची आईची तुमच्यावर किती कृपा याचं मूर्तिमंत प्रकरण मांडतो. 22.5 वर्षाचे संन्यासी महात्मा स्नान करण्याकरता गंगेच्या पात्रात उतरले. गोदावरी सारखं पवित्र पात्र आहे. त्या पात्रात वाळवंटातून आतमध्ये प्रवेश केला. वय 22.5 वर्षाचं आहे. तारुण्यातलं वय आहे, पण साधू चक्षुहीन आहे. डोळे नाहीत साधूला, डोळे नाहीत. गर्भांध आहे. आईच्या पोटात दृष्टी मालवलेली आहे. जन्म झाला
घरातली लोक डिवचू लागली. साधूच्या लक्षात आलं, लहानपणातच महात्म्याच्या लक्षात आलं, मोरे सर आपण अंध असल्यामुळं घरातली लोक आपल्याला किंमत देत नाही. आपल्याला किंमत देणारी विटेवरची माय आहे, आपण त्या माईचं भजन करू. आणि महात्मा घरातून बाहेर पडले, संन्यास दीक्षा घेतली आणि भगवंताचं चिंतन करीत 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 भटकंती चालू होती. पांचाळ देशामध्ये आले. त्या पांचाळ देशाचा राजा द्रुपद राजा आहे, त्याला पांचाळ नरेश म्हणतात. या द्रुपद राजाच्या नगरीच्या बाहेर एक दिव्य अशी गंगा वाहते आणि त्या गंगेच्या पात्रात 22 वर्षाचा प्राज्ञा चक्षु गर्भांध महात्मा स्नान करत होता. स्नान करता करता लंगोटीचा गुढा सुटला आणि बापूसाहेब ती लंगोटी वाहत गेली. धरावी सापडावी वेळ रात्रीची होती, सकाळची 4-4:30 वाजली होती. 5:30-4चा सुमार होता. अंधार होता, रात्र अमावस्याची होती. आणि रात्र असो किंवा नसो प्रथमता दिसतच नव्हतं. म्हणून प्रवाहाच्या दिशेने हाताने पालवायचा प्रयत्न केला, पण हातात ती आली नाही, पावडे लंगोटी आली नाही. ती तेवढीच होती कमरेला. माझ्या माईंनो, विटेवरची आई तुमच्यावर किती कृपाळू लक्षात ठेवा. लोकांना वाटत असेल ही आई काल बसवली, कालची नाही, कधीची आहे. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती बोध परडी. पण या अनादि कालापासून असलेल्या भगवतीच्या पुढे तुमच्यातले ढवळ्या कपड्यावाले देवी पुढे बाया नाचवायलेत बरं का. याच्या संसारात पूर्ण तमाशा करणार देवी लक्षात ठेवा. विठाला गणपती बाप्पाचा उत्सव, बोरे साहेब आणि जगदंबा, हे बाया नाचवायचा उत्सव नाही. भविष्यात असं करणाऱ्याच्या कुळात नाचणाऱ्या मुली जन्माला येतील. विठाला विठाला विठाला. कारण ह्या लोकांना जे भगवे घातलेत हाऊस म्हणून थोडं घातलेत. महाराज यानं कामाला विस्तू लावलाय, वासनेला विस्तू लावलाय. हे भगवे वस्त्र म्हणजे अंगावर अग्नी घेणे. आणि या साधनेनं भारत देश साबूत आहे. आणि या पवित्र देशातल्या देवतेच्या पुढं असे चुकीचे व्यवहार जर झाले असतील संभाजीराव, तर याचं पाप या करत्या लोकांना प्राप्त होईल. लक्षात ठेवा. विठाला अनादि अंबिका भगवती. अनादि हा शब्द संख्या नाही देवा, 1000 वर्ष 2000 वर्ष नाही, अनादि कालापासून त्याची स्थापना आहे. त्या पांचाळ नरेशाच्या पवित्र नगरीच्या बाजूला गंगा वाहते आणि गंगेत वस्त्र गेलेलं आहे. इथपर्यंत आलतो 22.5 वर्षाचा संन्यासी. पांचाळ नरेशाची कन्या स्नाना करता आली. तुमच्यातली एक माऊली गंगेच्या आंघोळी करता आली. माझ्या माईंनो, गंगेच्या आंघोळी करता गेलं पाहिजे बायकांनी गंगेच्या आंघोळीला. तिच्यासोबत एक मैत्रीण आहे. पांचाळ नरेशाच्या मुलीची मैत्रीण होती. तिचं नाव होतं सुप्रभा. काय सुंदर नाव आहे, सुप्रभा. ठराविक लोकांना मैत्रिणी चांगल्या भेटल्या बापूसाहेब, बायकांना. काही माणसांना सुद्धा मित्र चांगले भेटले. जीवनात मोरेश्वर मित्र चांगला भेटला की जीवन उजळतं. जीवनात मैत्रीण चांगली भेटली की जीवन उजळतं. दुसऱ्याच्या घराला काड्या लावणार मैत्रीण भेटल्यावर तुमचं घरी कितीची पेटिनार. असल्या मित्रांपासून सावधान, अशा नालायक मैत्रिणीपासून सावधान. सीतेला मैत्रीण भेटली त्रिजटा, राक्षसाच्या कुळातली. आणि पंढरपुरातल्या मालकाच्या पत्नीला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पत्नीला मैत्रीण भेटली. महाराज काढ गोड, किती गोड मैत्रीण. सांगवो त्रिजटे, सांगवो सखे त्रिजटे, सांगवो त्रिजटे, प्रभू भेटेल काय. काय मैत्रीण होती हो.
त्या दिवशी त्रिजटानं सांगितलं होतं सीते, जिच्या नवऱ्यावर जिची इतकी श्रद्धा आहे तिचे मालक तिला भेटत असते. असली मैत्रीण. वा. द्वापार युगामध्ये पंढरपुरातल्या मालकिनीला मैत्रीण सापडली. सुजया. सुजया. लग्नात वाट लावायला एकटीच बाई, माय नाही, बाप नाही, कोण भूत नाही. द्वारकाधीश कृष्ण परमात्म्यासोबत एकटीनंच वाट लावलं. तुम्ही म्हणताले कपिलेश्वरला कसं काय नाही सांगितलं? आऊत बंदच नव्हतं. मी इंटरव्ह्यू केली नाही, पण सांगणार किती काय? विठाला विठाला मैत्रीण भेटली. पांचाळ नरेशाची कन्या देवा द्रौपदी, आणि द्रौपदीला मैत्रीण भेटली सुप्रभा. दोघी जणी चातुर्मासाचं स्नान करण्यासाठी गंगेवर गेलत्या. स्नान आटपलं, खांद्यावर वस्त्र टाकली, निघाली. निघता निघता एक संन्यासी गंगेच्या पात्रात फुटफुटत होता. देवा, काय पाप केलं रे देवा? हे आवाज कडक कर, बेस कमी कर म्हणतोय तुला. छान आहे साऊंड सिस्टीम. देवा, मी मागच्या जन्मात काय पाप केलं रे परमेश्वरा, म्हणून मागच्या ते गाठोडं पापाचं याच्या करता मला अंध केलंस रे देवा. अरे पण या जन्मामध्ये तिळा इतकं पाप केलं नाही, माझ्या कमरेची लंगुटी वाहून जाते. तुला काही याची दया येत नाही कर देवा? तुला वाटत नाही कर देवा काही? आयुष्यभर तुझं भजन केलं रे देवा. एखाद्या गावात मुक्काम पडल्याच्या नंतर तळहातावर बसेल इतकी भाकरी खाल्ली रे. खा देवा, माझी पंचायत मांडलीस रे. का माझी अशी पराकाष्ठा केलीस रे देवा? का दुरावस्था केलीस माझी? साधू काही इतक्या जोरात बोलत नव्हते. साधूच्या अंतकरणाची ध्वनी पवित्र गंगा ऐकत होती. त्याचे पडसाद एका पवित्र मुलीच्या कानावर पडले. तिचं नाव होतं द्रौपदी. अंग चाचरलं आणि मैत्रिणीला सांगितलं, सुप्रभे, कोणीतरी महात्मा गंगेच्या पात्रात आपली व्यथा मांडतोय. वाळवंटाने चालत 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 वरे आले. अंधार होता मोरेसर. 4 4:15 वाजलेली होती सकाळची. विटेवरची जगदंबा किती कृपाळू आहे माझ्या माईंनो. ऐका ती जगदंबा किती कृपाळू आहे, किती कृपाळू आहे. साधू बिंबी इतक्या पाण्यात उभा आहे, इंद्रिय झाकून उभा आहे बिंबी इतक्या पाण्यात. द्रौपदीच्या लक्षात आलं कुणीतरी महात्मा आहेत. आवाज दिला. भारत देशाची संस्कृती किती गोड आहे. नाव माहीत नसणाऱ्या बाईला बाई म्हणतात, ताई म्हणतात. आई पुढं सरक गाई, ओ ताई, ओ आई, ओ बाई असं म्हणतो आपण. दिलीपराव, आपल्याकडे पद्धत आहे. हो, भाजी विकायला येणाऱ्या माणसाला सुद्धा आपल्या भारतातली बाई, दादा काय किलो भाजी आहे, तिला नाव माहीत नसतं, त्याची जात माहीत नसती. ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. इतकं वजनदार बोलण्याची संस्कृती आहे. द्रौपदीने आवाज दिला, दादा काय अडचण आहे? महात्म्याच्या लक्षात आलं कोणीतरी माऊली आपल्याला दादा म्हणते. महात्म्याच्या तोंडातून वाक्य पडलं, ताई कोण आपण? द्रौपदी सांगून चुकली, मी पांचाळ नरेशाची मुलगी आहे. काही काम नाही ताई माझं, काही काम नाही. द्रौपदीच्या लक्षात आलं वडिलांचं नाव ऐकल्याच्या नंतर महात्मा भिला. भिण्याचं कारण होतं, राजाच्या पोरीला अंगावर कपडे नसताना बोलल्यावर जर राजाला कळालं तर राजा चौकात आपल्याला फासावर देईल, आपला अपमान करील, आपल्या शरीराचं विडंबन करील, असं त्या साधूच्या लक्षात आलं. पण द्रौपदीच्या लक्षात आलं मी एक राजकन्या याच्याकरता महात्मा भेटतोय. द्रौपदी होती महाराज. ती काय दुसऱ्याच्या गोठ्यातलं शेण चोरून सडा टाकणारी नव्हती आपल्या दारात. द्रौपदी होती ती. द्रौपदीने आवाज दिला, दादा या पवित्र पापनाशिनी तीर्थाच्या सानिध्यात मी तुम्हाला दादा म्हणाले, तुम्ही मला ताई म्हणालात. रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नातं आपलं बहीण भावाचं झालंय. या पवित्र गंगेची शपथ आहे, अडचण काय तर सांग. साधूच्या भाव लक्षात आला मारुती. साधूनं सांगितलं, ताई तुमच्या बाबांचं नाव ऐकून मी घाबरत होतो,
मला पैशाची गरज नाही, भाकरी देऊ नकोस, पण लोकलज्जा निवारणार्थ माझ्या अंगावर कपडे नाहीत ग, माझी लंगोटी वाहत गेली आणि मला कपडा पाहिजे. श्रीनिवास सर मागणारा संन्यासी आहे आणि देणारी स्त्री आहे. गावात जाईपर्यंत एवढा एवढा कपडा दे. द्रौपदीच्या खांद्यावर पितांबर होता, मैत्रिणीच्या खांद्यावर पितांबर होता. मैत्रीने पितांबर द्रौपदीकडे केला आणि द्रौपदीनं तो पितांबर फेकल्याबरोबर साधूच्या 5-6 फुटानं लांब पडला, प्रवाहाच्या दिशेनं पडला. पितांबर पाण्यात पडला आणि वाहत जाणं सोबतच झालं. हातात नाही आला, दिसत नव्हतं. फेकणाऱ्याला दिशेला अंधार आहे, ज्याच्यासाठी फेकलाय त्याला डोळे नाहीत. ज्यांना डोळे असणाऱ्यांनी फेकलाय त्यांना अंधार आहे, फक्त आवाजाच्या दिशेने फेकला, तो गेला. द्रौपदीच्या खांद्यावर पितांबर आहे, त्याच्यातला अर्धा फाडा तोही फेकला, तोही दूरच पडला. कर्मनो गहनो गती. प्रारब्ध चुकीचं असलं की कुठल्या गोष्टी हातात येत नाहीत. प्रारब्धाची आईशी गती आणि सुवर्णाची कोळशी होती. आणि प्रारब्धाची आईशी गती कोळशाची सुवर्ण होती. जगात सर्वात श्रीमंत काय असेल? दिलीपरावजी तर नशीब आहे. म्हणून माणसाने याला भांडलं पाहिजे, याचे त्याचे वरखंडे काढायचेच नाही. काय होते लोकांचे उकांडे उकरून? आपण याला भांडलं पाहिजे, याला नशिबाला भांडलं पाहिजे. फेकाफेकीत उजळलं, अरुणाचा उदय झाला. आपल्याकडे सूर्योदय म्हणत नाहीत, आता काकडा सुरू होईल उद्याच्या पौर्णिमेपासून. तर कोणाचा उदय म्हणते अगोदर? अरुणोदय प्रकाश झाला. अरुणोदय प्रकाश झाला. आपल्याकडे सूर्योदय म्हणत नाहीत, अरुणोदय. का अरुणोदय? कारण सूर्याचा रथ हाकणारा एकच व्यक्ती होता, त्याचं नाव अरुण. पुन्हा कोणाला हाकताच नाही आला आणि त्यांनी 1 रुपया घेतला नाही. एका बाईल 2 पोरं इतके पवित्र झाले हो विनंतीला, गरुड आणि अरुण यांनी 1 रुपया न घेता सेवा केली. हो, आणि काही न घेता सेवा करणाऱ्याची ताकदच वेगळी असते. जगात देवाची मंदिरं कमी असतील, महादेवाचे मंदिर कमी असतील, पांडुरंगाचे मंदिर कमी असतील, जगदंबेचे मंदिर कमी असतील, गणपती बाप्पाचे मंदिर कमी असतील, मारुतीरायाचे मंदिर. त्याचं कारण काय? काम जरी केलं तर फुकटच केलं. काय खाऊन पर्वत वाहिले? काय ताकद या लोकांची. द्रौपदी उजळलं, अरुणाचा उदय झाला, साजूकसा प्रकाश पडला. साजूकसा हे वाढवणार आहे, कर मोठा कर, फुटत नसते ते, कर मोठा. साजूकसा प्रकाश पडला आणि त्या प्रकाशात द्रौपदीनं सांगितलं, दादा बाहेर या, माझ्याकडे अर्धा पितांबर शिल्लक देऊन टाकतो. साधूनं सांगितलं, माझी माय 14 वर्षाचं तारुण्य तुझं आहे, तू माझी बहीण आहेस, मी 22.5 वर्षाचा तुझा भाऊ आहे. माय मला जरी डोळे नसतील तरी तुला डोळे आहेत, तू मला कपडे देताना माझं शरीर उघडं पाहू नकोस. आणि मी त्याच्याकरता या व्रताचा वसा घेतला नाही ग. नकोय, मी तुझ्या पुढे उघडं नाही येऊ शकत. काय नीतीचं मूल्य असेल हो. हे जग या लोकांवर टिकून आहे बरं का. हे गाणे म्हणणारे भंगिऱ्यावर जग नाही. अशी कुंटाला लोळायली तर हे गाणे म्हणणारे यायच्यावर नाही, या अधिकारी लोकांवर जग टिकून आहे. मोरे साहेब काय करावं महाराज? ती राजकन्या होती, राजकन्या. राजकन्या आहे द्रौपदी. द्रौपदीने विचार केला, साधूला बाहेर येता येत नाही आणि 14 वर्षाच्या मुलीला बेंबी इतक्या पाण्यात जाता येत नाही. करायचं काय? वस्त्र तर द्यावं लागेल. मी त्याला दादा म्हणाले, तो मला भाऊ म्हणाले. बहीण भावाच्या कामी येत नसेल आणि भाऊ जर बहिणीच्या कामी येत असेल तर नाते कशाला चुलीत घालायचे? काय करायचे ते हरामखोर नाते नुसते लावायला? द्रौपदीने विचार केला, प्राण गेला तरी हरकत नाही, पण साधूला वस्त्र दिल्याशिवाय राहणार नाही. यांना 14 वर्ष वय असताना 22 वर्षाच्या साधूला अर्धांगावरचा पितांबर असा गुंडाळला आणि नदीच्या पात्रात पाण्यात पाऊल टाकला, पण पाणी थोडं लोटत होतं. द्रौपदीनं मैत्रिणीला विचारलं, सुप्रभे, ए सुप्रभे, मदत करशील का ग? करशील मदत? महाराज प्रधानाची कन्या सात्विक होती, पण तिच्या मनामध्ये दिलीपराव शंकेच्या बोंड्या येचित होत्या. अण्णा, प्रधानाच्या कन्येनं सांगितलं, ज्या साधूला वस्त्र देतेस तो खरा साधू आहे का? आणि वाक्य नीट लक्षात ठेवा, साधू तपासून पाहायला पाहिजे.
साधू नाही तपासला की दह्याचे खवडेच होते, आणि दह्याचे खवडे झाले की त्याची मग काहीच नाही, कढी होत नाही, त्याचा काही तुमचा काय म्हणते त्याला पंचामृत होत नाही, देवाला घालायच्या कामी नाही, काय नाही. त्याच्यामुळं पाणी पिना छान के गुरु करणं पछान के, पाणी गाळून पेत जा, उलटी संडास होत नाही. आणि साधू तपासून दंडवत करी जा, आपल्या पिढ्या मातीत जात नाहीत. मोरेश्वर विठाला शंका आली तिच्या मनात. द्रौपदीनं सांगितलं, सखे साधूच्या बाबतीत शंका घेऊ नकोस ग, साधू फार गोड आहे, योगी आणि निर्मळ हे दुर्लभ जी दातारा. योगी आहे पण निर्मळ आहे, अशी दुर्मिळ असतात. साधू भेटणं आणि निर्मळ अंतकरणाचा भेटणं अन्न फार दुर्मिळ आहे. योगी आहे, निर्मळ आहे साधू. द्रौपदीने ओळखलं साधूला आणि मैत्रिणीची साथ घेतली आणि दोघींनी हातात हात धरून साधूच्या जवळ गेल्यात. पाणी लोटत होतं बरं संभाजीराव, आणि साधूच्या अंगावर असा अर्धा पितांबर फेकला आणि सांगितलं, दादा आम्ही येतो रे. आणि द्रौपदी मागे सरकली. बरा साधू होता. साधूनं गंगेच्या पात्रात पितांबर बुडीला आणि दर्शन घेतलं. आपल्याला वस्त्र देणारी बहीण वयानं लहान आहे का मोठी याचा विचार न करता, मा जगदंबे तुला प्रणाम, मा दुर्गे तुला प्रणाम. विटेवरच्या मालकाने द्रौपदीला दुर्गेच्या रूपात पाठविलं, जगदंबेच्या रूपात पाठविलं, वस्त्र देऊन टाकले. जय जगदंब प्रणाम केला. द्रौपदी पात्राच्या बाहेर आहे. साधूला प्रणाम केला आणि सांगितलं, महाराज गावात या, तुम्ही जर आमच्या नगरीत आले तर माझ्या बाबाला आनंद वाटेल, माझ्या बाबांना साधू आवडतात. अण्णा तुम्हा राजकीय लोकांना महाराज आता आवडतेत नवल नाही बरं, आता आवडतेत नवल नाही. आमदार खासदार मंत्री सगळे लोक कीर्तनात भागवतात, आज बसतील नवल नाही, आज नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती पण बसत होते. आणि याच्या पलीकडे सांगू का अण्णा, याच्याही पलीकडचं तुम्ही राजकीय लोक परमार्थात या, लोकांच्या आज पाया पडता काही नवल नाही. ज्याच्या गाडीला 222 दिवे होते, 222, माणसाचा राजा नाही, 33 कोटी देवाचा राजा, तो राजा इंद्र भजनात पक्वाद वाजित होता. म्हणजे ही जुनी परंपरा आहे, आत्ताची नाही, फार जुनी परंपरा आहे, फार जुनी. मी एकही कोणाचं ऐकून वाक्य सांगत नाही, आधी वाचणार दिलीपराव मग सांगणार. आधारा वाचून काय सांगशी कहाणी, वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी मंच सांगणं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. विठाला असो, या महाराज आमच्या बाबांना आनंद वाटेल. या या जी ताई साहेब येतो. द्रौपदी पात्राच्या बाहेर पडली. साधून पुन्हा एकदा पितांबर पाण्यात बुडवला आणि पितांबर उकलला, असा उकलला ना आकाशाकडे धरला. देवाला विनंती केली, देवा मागच्या जन्मात काय चुकलं असेल रे, याच्याकरता मला अंध केलंस, त्याचा मला स्वीकार आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, मागचा ठेवा असेल तो स्वीकारतोय देवा, काय हरकत नाही. मला अंध केलंस तरी मी तुझंच भजन करणार, त्याबद्दल दुमत नाही. पण लक्षात ठेव देवा, या जन्मात जर मी कोणाला वाईट म्हणलं असेल तर कोणाला पाहिलंच नाही त्याच्या अर्थ वाईट म्हणायचं असं म्हण नाही. देवा मला जसं कळतंय तसं या जिभेने मी कोणाला वाईट बोललोच नाही रे, डोळे नाही त्याच्याकरता वाईट पाहिलंच नाही, आणि वाईटाच्या संगतीत गेलोच नाही, याच्याकरता वाईट ऐकलं सुद्धा नाही. तरी पण माझं वस्त्र हरवलं रे देवा. देवा मला जगदंबेच्या रूपात माझी बहीण पाठवली रे, द्रौपदीच्या रूपात मला जगदंबा पाठवलीस. मा जगदंबेनं, मा भगवतीने, मा दुर्गेनं, मा सावित्रीने, मा पार्वतीने, मा लक्ष्मीने, या सर्व जगदंबेनं, वज्रेश्वरी, कामेश्वरी, प्रियेश्वरी, विमला, कमला, या 109 3.5 कोटी 51 पीठ या सर्वांनी द्रौपदीमध्ये प्रवेश केला
आणि बहिणीच्या रूपात मला तिनं वस्त्र दिलंय. साधू होता, साधून सांगितलं देवा तिचं पण फुकट नसणार नाही, तिचं पण फुकट नसणार नाही, फुकट नसणार नाही. आकाशाकडे वस्त्र केलं, डोळे पाण्यानं डबडबले आणि देवाला सांगितलं देवा या तुझ्या साधकाला, या साधूला, तुझं नामचिंतन करणाऱ्या भक्ताला जिनं भाऊ मानलंय तिला सुद्धा या पवित्र गंगेच्या साक्षीनं मी बहीण म्हणालोय. लोकलज्जा निवारणार्थ माझ्या आबरूच्या रक्षणाकरता झाकण्याकरता मला तिनं वस्त्र दिलं रे देवा. माझ्या बहिणीवर जर कधी संकट आलं ना देवा आबरूचं, मोठ्या लोकांची वाक्य किती गोड असतात. देवा माझ्या बहिणीवर जर कधी असं संकट आलं ना रे देवा एकच कर, तिनं मला हे वस्त्र दिलंय ना, या वस्त्रावर आडवे आणि उभे किती दोरे आहेत देवा, या वस्त्रावर आडवे आणि उभे किती दोरे आहेत देवा, तितके वस्त्र माझ्या बहिणीला अडचण आल्यावर तू पुरव. आणि वस्त्र गुंडाळला आणि साधू निघून गेला. द्रौपदीवरती वेळ आली. भर सभेत दुर्योधनासारखा नालायक व्यक्ती दुःशासनाच्या हाताने द्रौपदीवर घाला घातला. कौरवे पांचाळी वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगे येयो पांडुरंगे जीवाचे जीव लगे येयो पांडुरंगे. सभेत आणलं. दोन लोकांनी आपलं शरीर बघू नये असा भाव द्रौपदीच्या अंतकरणात होता. द्रोणाचार्य भीष्माचार्य खूप प्रयत्न केला, खूप प्रयत्न, पण सभेतला एकही व्यक्ती द्रौपदीला मदत करत नव्हता. द्रौपदी पंढरपुरातल्या मालकाला द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला भाऊ मानित होती आणि विटेवरची मालक सुद्धा तिला मानलेली बहीण मानायची. सुभद्रा देवाची सख्खी बहीण आहे आणि द्रौपदा मानलेली आहे, पण सुभद्रेपेक्षा द्रौपदीवर जास्त प्रेम होतं. कारण अंतकरण ज्याचं गोड आहे का देवाला ती माणसं आवडतात, देवाला ज्याचं हृदय मोकळं आहे का ती माणसं आवडतात. भंगिरी माणसं देवाला आवडत नाहीत. येथे नाही खोटा चालत परिहार जानशी अंतर पांडुरंगा, त्याला सगळं काही कळतंय. द्रौपदीनं 5 पतीकडे बघितलं, त्यांनी माना खाली घातल्या. रथी महारथी लोक असतील सभेत, माना खाली घातल्या. गोष्ट आवडली नाही विदुर काकाला. विदुर काका घरी आले. देवघरामध्ये शालिग्राम पाषाणाची एक मूर्ती होती. ती मूर्ती होती वैकुंठाधिपती विष्णू परमात्म्याची. त्या मूर्तीच्या पुढे डोकं ठेवलं आणि ढास ढास रडू लागले. देवा काय आमच्या कुटुंबातल्या लोकांची मती हरवलीस रे देवा. लहान्या भावाला मोठी भाऊजाई आई समान असते आणि मोठ्या भावाला लहान्याची बायको लेकी समान असते. अरे माई सारख्या भाऊजाईचं वस्त्र हरण करावा. आमच्या कुटुंबातल्या लोकांची मती हरवलीस देवा तू. देवा बघ रे कुटुंबाकडे बघ. देवा तुला काय यांचं वाटोळ करायचं तर कर रे देवा, पण द्रौपदी आमच्या कुटुंबातली पवित्र सोने रे देवा. देवा आम्ही द्रौपदीकडे जगदंबा म्हणून पाहतो रे देवा. द्रौपदीकडे तिन्ही देवांच्या पत्न्या म्हणून पाहतो आम्ही. तिच्यात लक्ष्मी पाहतो, तिच्यात सावित्री पाहतो, तिथे शिवजींची पार्वती सुद्धा पाहतो. बघ रे देवा बघ, माझ्या द्रौपदीकडे बघ देवा बघ. द्रौपदीनं भल्या भल्यांकडे पाहिलं, पण एकही द्रौपदीला मदत करत नव्हता. शेवटी द्रौपदीनं डोळे झाकले आणि विटेवरच्या आईचं वर्णन केलं. देवा कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. देवा जिला बहीण म्हणतोस ना, बहीण म्हणतोस ना, बघ आपल्या बहिणीचा पाठराखण तो देवा. महाराज दुःशासनाने अण्णा हात लावला. हात लावल्याबरोबर द्रौपदीचं अंग चाचरल्या भरलं आणि डोळे झाकले. देवा देवा एक वाक्य वापरलं, एक वाक्य. पवित्र शरीर काही चांगल्या लोकांनी बघण्यापेक्षा या शरीराला संपून टाक रे देवा, संपून टाक, संपून टाक. पद्मिनी नावाच्या स्त्रीचं चरित्र मी कपिलेश्वरावर सांगितलं होतं तुम्हाला, कपिलेश्वरावर सांगितलं होतं. एका राजाची पत्नी होती. ती राजाची अल्लाउद्दीन खिलजीचा हात लागायच्या अगोदर हे शरीर संपलं पाहिजे असा तिचा उद्देश होता. आणि तिनं जोहार करून घेतलं. जोहार कुंड आहे तिथं, जोहार कुंड. राजवाड्यात अण्णा जेवढ्या स्त्रिया होत्या तेवढ्या महिला
त्या खिलजीचा अंगाला स्पर्श होणे याच्याकरता त्या जोहर कुंडात त्यांनी जाळून घेतलं होतं. तिथे एक पुरावा दिलता, सापाच्या माथ्यावरचा मणी मेल्याशिवाय साप घेऊ देत नाही आणि पतिव्रतेच्या शरीराला हात जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत ती लावू देत नाही. देवा, अरे पती माझ्या जीवनात 5 प्राप्त झालेत, 5. 2 महिने काही दिवस एका पतीच्या वाट्याला असायचे, बाकी 4 एकाच पतीला अंतःकरणात ठेवायचं. इतकी धारवार काट्याला सुद्धा जिची मोजमाप करता येणार नाही इतका काटेकोरपणानं तिचं मोजमाप होतं. अशी बहीण आहे रे देवा तुझी. देवा, मी श्रीमंत राजाची कन्या आहे आणि या भरत खंडावर जिच्या कुटुंबातल्या लोकांचं आधिपत्य आहे अशा कुळातली मी सोन आहे. पण एक लक्षात ठेव देवा, मरेपर्यंत एखाद्याच्या घरचे भांडे घासून खाईन रे, पण शरीरावर आघात आणू नकोस, चारित्र्यावर आघात आणू नकोस. देवा, हे जरी नाही दिलंस तर जीवनभर झाडाचा पाला वरभरून खाईन, पण पवित्र शरीरावर कलंक नको रे देवा, नको. आणि डोळे झाकले दिलीपराव, दोन्ही हात हृदयावर ठेवले, सांगितलं देवा तुझ्यात काय शक्ती नाही रे, 12 गाव अग्नी गिळायची ताकद तुझ्यात आहे, त्याच्यातला अग्नी अंगावर टाक रे, जाळ तुझ्या बहिणीला, जाळ देवा जाळ. निदानी पापी माणसं तुझ्या बहिणीचं शरीर उघडं पाहणार नाहीत, एक तर मला जाळ नाही तर त्यांची दृष्टी जाळ. सूक्ष्म रूप घेतला अण्णा, सूक्ष्म रूप, आणि हृदयाच्या देठापासून एक हुक्कार सोडा, एक तीळ जाईल इतके 2 होठ फाकल्या गेले आणि सूक्ष्म रूप घेऊन विटेवरच्या मालकाने आत प्रवेश केला. दिलीपराव आत प्रवेश केला, आत. आणि एक प्रवेश, एक गाठोडं तयार झालं, एक गाठोडं. ते गाठोडं होतं कपड्याचं. ते कपड्याचं गाठोडं झालं आणि ते भवताल फिरत होता. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. महाराज, वस्त्र वंडारी माणसं थकून गेले, व्याकुळ झाले, पण अंगावरचं वस्त्र थांबलत नाही. किती कृपाळू आहे पंढरपुरातली, हाक मारल्याबरोबर वस्त्राच्या रूपात धावली. अशी कृपाळू आई असेल का दिलीपराव? अण्णा असेल का अशी? म्हणून माझ्या 8 मालकांपैकी एका मालकाने 4 वेदाचा फुलवारा बांधला तिला. स्वर्ग मृत्यू पाताळ